महाराष्ट्रामध्ये राहून मराठी माणसाला कमी समजणारी लोकही कमी नाही आहेत आणि या गोष्टीवर मराठी आणि गुजराती माणसांमध्ये नेहमीच वाद होत असतात। मराठी लोक हरामी आहेत, महाराष्ट्राला गुजरात्यांनी घडवलंय, मराठी लोक तर मजूर आहेत, हा महाराष्ट्र तुम्हाला गुजराती लोकांनी विकत दिलाय, अशी गरळ गुजरातमधल्या सोहिल अश्विन शाह यांनी सोशल मीडियावर ओकली आहे। सोहिल शाह यांच्या विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मराठी माणूस कोणत्याही क्षेत्रात कमी नाही, इतिहासापासून ते वर्तमानापर्यंत मराठी लोकांनी देशाला वेगळ्या उंचीवर नेलं आहे। शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र स्वराज्य उभारणाऱ्या मराठी लोकांनी देशासाठी योगदान दिलं आहे आणि आजही महाराष्ट्र शिक्षण, उद्योग, शेती, क्रीडा, साहित्य आणि कला या सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे। कोणालाही कमी लेखायचं असेल तर ते त्यांच्या विचारांची मर्यादा आणि त्यांना मिळालेले संस्कार आहेत। मराठी माणसाच्या संस्कारात कोणाला कमी लेखणं हे शिकवलंच जात नाही। मराठी माणूस कधीही कोणत्याही ठिकाणी कोणापासूनही कमी राहिलेलाच नाही। एवढंच नाही तर मराठी लोकांमध्ये स्त्रियांना अत्यंत सन्मान दिला जातो आणि महाराष्ट्राच्या इतिहासात तसेच वर्तमानात महिलांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, ताराबाई, अहिल्याबाई होळकर आणि अशा बऱ्याच मराठी स्त्रिया आहेत ज्यांनी समाज घडवण्यासाठी योगदान दिलं आहे। महाराष्ट्रातील माणूस महाराष्ट्रामध्येच राहत आहे आणि नाव कमवत आहे, पण गुजरातमध्ये लोक महाराष्ट्रामध्ये येऊन नाव कमवत आहेत। एवढं जर गुजराती लोकांना स्वतःवरती माज असेल तर त्यांनी महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये जाऊन राहावं ना। महाराष्ट्रामध्ये राहूनच महाराष्ट्राच्या पाठीवर खंजीर खुपसण्याचं काम या लोकांनी करू नये। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या या ठिकाणाला नाव ठेवण्याआधी महाराष्ट्राचा इतिहास जाणून घ्यावा अशी आम्ही विनंती करतो। महाराष्ट्र आणि मराठी माणसावर बोलताना 10 वेळा विचार करून बोलावं। सोहिल अश्विन शाह याने महाराष्ट्र बनाया है गुजरातियों ने, मराठी लोग तो लेबर है, तुम्हारे महाराष्ट्र में बस एक मुंबई है जिसके दम पर तुम उड़ रहे हो, वह भी हम गुज्जू ने तो तुम्हें भीख में दी थी, हरामी सेल असा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे। सोशल मीडियावर फक्त फेमस होण्यासाठी काहीही बोलू नये, वायफळ बडबड करून सोशल मीडियावर कसलेही व्हिडिओ अपलोड करू नयेत। सोहिल अश्विन शाह आणि यांच्यासारख्या असे विचार करणाऱ्या लोकांना एवढंच सांगणं आहे की मराठी माणसाला कमी समजण्याची चूक कदापि करू नका। बदलापुरातील विहा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून प्रथमच उमंग हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे। हा कार्यक्रम शिक्षण, तंत्रज्ञान, कला आणि आनंद यांचा संगम साधणारा ठरणार आहे। प्ले जंक्शन, जॉय जंक्शन, फूड काउंटर, कलर अँड क्राफ्ट काउंटर, त्याचबरोबर वाद्यकला, अनेक आगळावेगळा कार्यक्रम म्हणजे तारांगण याची झलक आपल्याला इथे बघायला भेटणार आहे। येथे 8 डिसेंबरला सायंकाळी 4 ते 10च्या दरम्यान हा कार्यक्रम विहा इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडणार आहे। विहा इंटरनॅशनल स्कूलच्या उमंग या कार्यक्रमामुळे बदलापुरात शिक्षण आणि मनोरंजनाची नवी दिशा निश्चित होणार आहे। तर सहकुटुंब सहभागी व्हा आणि उमंग या कार्यक्रमाचा आनंद घ्या।